हे थेट दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। अजित डोभाल आणि त्यासोबत तीनही दलांचे प्रमुख नवी दिल्लीतनं ही दृश्य येत आहेत। खरं तर दर 2 तासांनी काही ना काही बैठका सुरूच आहेत, कारण पुढची नीती ठरवायची आहे। सगळ्या यंत्रणांचे प्रमुख आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू अजित डोभाल हे सुद्धा बैठकीमध्ये दिसत आहेत। संरक्षण मंत्री दिसत आहेत, अनेक दलांचे प्रमुख आपल्याला या बैठकीमध्ये बघायला मिळत आहेत। पाकिस्तानची आगळीक एका बाजूला सुरू आहे, चर्चेची तयारी दाखवलेली आहे आणि दुसरीकडे भारत पाकिस्तानशी चर्चा करणार का आणि चर्चा करणार तर ती कुठल्या मुद्द्यांवर करणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे पाकिस्तानकडून चर्चेचं आवाहन तर केलं जाते, मात्र त्यात सुद्धा किती तथ्य आहे याचा काही नेम नाही, कारण पाकिस्तान जे बोलतो ते मुळीच करत नाही। त्यामुळे हे सगळं खोटारडं असतं, खोटारडेपणाचं असतं, त्यामुळे त्यावरती विश्वास ठेवणं सुद्धा चुकीचं आहे। मात्र आता एकूणच भारताची पुढची रणनीती काय असणार, जो काही संघर्ष सुरू आहे त्यामध्ये सध्याची स्थिती काय याची माहिती अजित डोभाल यांच्याकडून पंतप्रधानांना सुद्धा दिली जाते आणि त्यासोबत त्यावरती चर्चा सुद्धा सुरू आहे। याआधी सकाळी पंतप्रधान आणि अजित डोभाल यांच्यामध्ये सुद्धा एक मीटिंग झाली आणि आता या सगळ्यांची सुरू आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। एका बाजूला अजित डोभाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली आणि त्याच्या पाठोपाठ अगदी 1-2 तासामध्येच तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, अजित डोभाल या सगळ्यांची पंतप्रधानांसोबत बैठक होतीये।